आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, 23 मार्चला तुम्ही दिल्ली येथे आंदोलन करताय. नेमकं त्या आंदोलनाचे काय विषय आहे आणि काय मागणी आहे तुमची? नाही, मागणी आमची फार सोपी आहे आणि सरळ आहे. आपण सर्वांनी दाखवलं होतं की केंद्र सरकारने या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सभेमध्ये निर्णय घेतला होता की येणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना करण्यात येईल आणि जातनिहाय जनगणना करण्यामुळे ओबीसीची संख्या या देशामध्ये किती आहे, जी 1931 नंतर झालेली नाही, ती आम्हा सर्व ओबीसी समाजाकरता काम करणाऱ्या सामाजिक नेत्यांना आणि राजकीय नेत्यांना माहीत पडेल. राहुल गांधींनीसुद्धा ती मागणी सातत्याने लावून धरली होती आणि मग विरोधी पक्षातील सर्व मंडळी, ओबीसी समाजाकरता काम करणाऱ्या सर्व संघटना या देशातल्या आणि संपूर्ण ओबीसी समाजाला फार दिलासा मिळाला होता, एक आनंद झाला होता आणि त्याच्यामुळे माननीय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांचे या ओबीसी समाजाने मन भरून अभिनंदन केले होते, आभार मानले होते आणि एक दिलासा मिळाला होता. परंतु प्रत्यक्षात जनगणना करण्याची जी आता वेळ आलेली आहे आणि या जनगणना करण्याचा जो कार्यक्रम माननीय म्हणजे त्या विभागाने डिक्लेअर केलेला आहे, जनगणना विभागाने, त्यामध्ये 31 प्रश्नाची एक प्रश्नावली प्रत्येक व्यक्तीला भरून द्यायची आहे. त्या 31 प्रश्नावलीच्या कॉलम नंबर 12मध्ये ज्याप्रमाणे आधी राहत होतं त्याचप्रमाणे SC, ST आणि अदर हे 3च ऑप्शन्स दिलेले आहे की तुम्ही SC प्रवर्गातले आहात, ST प्रवर्गातले आहात की इतर आहात. तिथे ओबीसीचा कॉलम दिलेला नाही आणि जातीचा सुद्धा कॉलम दिलेला नाही. त्यामुळे कुठेतरी ओबीसीला लोकसंख्येच्या आधारावर जे आरक्षण मिळायला पाहिजे ते मिळण्यामध्ये परत व्यत्यय येणार. आरक्षण मिळण्यामध्ये व्यत्यय येणार आणि ज्या सुविधा या भारताच्या संविधानाप्रमाणे ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे त्यांची लोकसंख्याच माहीत नसल्यामुळे मागील 75 वर्षापासून केंद्रामध्ये कोणाचंही सरकार असो त्यांनी या संविधानिक सुविधा या ओबीसी समाजाला दिलेल्या नाही. कारण जेव्हा जेव्हा या सुविधा मागण्याकरता ओबीसी समाजातील सामाजिक संघटना ह्या कोर्टामध्ये गेल्या, न्यायालयात गेल्या, तेव्हा सरकारकडनं एकच ॲफिडेविट फाईल होत होतं की यांची लोकसंख्या आमच्याकडे उपलब्ध नाही आणि म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये यांना आम्ही सोयी आणि सवलती देऊ शकत नाही. आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? नाही, या आंदोलनामध्ये 23 मार्च 2026ला दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी देशातील काम करणारे सर्व ओबीसी पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि जे ओबीसी समाजाकरता मदत करायला तयार आहेत ते सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना एकत्रित येऊन 1 दिवसाचा धरणा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि माननीय प्रधानमंत्री, माननीय गृहमंत्री, राष्ट्रपती यांना निवेदन देऊन जनगणना प्रत्यक्षात सुरू व्हायच्या पूर्वी यामध्ये ओबीसीचा आणि जातीचा दोन्ही कॉलम ॲड करून जनगणना करण्यात यावी ही मागणी करणार आहोत. ही प्रमुख मागणी राहील. दुसरी मागणी आमची राहणार आहे की UGCने सध्या एक जे बिल पास केलं होतं, लागू करणार होते की SC, ST, ओबीसीला त्याच्यामुळे फार मोठा दिलासा मिळालेला होता विद्यार्थ्यांना. परंतु काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. ती स्थगिती लवकरात लवकर उठवून ते UGCचं बिल जसंच्या तसं लागू करण्यात यावं ही दुसरी मागणी राहणार आहे. आपल्याला माहीत आहे की अनेक दिवसापासून केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावं ही मागणी आहे. क्रिमिलेअरची अट रद्द करावी ही मागणी. या 2 प्रमुख मागण्यांसह इतरही ज्या तुमच्या नियमित मागण्या आहेत त्या देखील या सगळ्या आंदोलनामध्ये राहणार आहे. तर निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी असेल यांनी म्हणजे ज्या प्रकारे भूमिका घेतली होती की ओबीसीच्या जनगणनेसंदर्भात, ती मात्र आता प्रत्यक्ष जनगणनेची सुरुवात होत असताना ती प्रक्रिया होताना दिसत नाही. त्यामुळे मग राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 23 मार्चला दिल्ली येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.